तुम्हाला एकेकाला सगळ्यांना कामाला लावू. हा किशोर देसाई यांनी जबाबदार आहे. आमच्या जर कर्मचारी उद्या इथं काय झालं, हे कोण आहे? योगेश गौरव बोलव. तो खोत कोण आहे? खोत. हे खोतला बोलव त्या. हे खोतला बोलव. हे खोतला बोलव त्या. हे खोतला बोलव त्या. कंपनीची लोक जबाबदार आहेत. योगेश गौरव कोण आहे? योगेश गौरव नसताना थांबवलेले आहेत आणि आम्हाला कंपनी कारण पण देत नाही. पियालोय, फिनेल पियालोय. कंपनी आम्हाला कारण देत नाही. हा काय चाललंय इथं? हा इथं राजकीय हस्तक्षेप. किशोर देसाई इथं राजकीय हस्तक्षेप करतोय. आज आमच्या माणसाची परिस्थिती बघा काय झाली तिथे. हा त्याला जबाबदार कोण आहे? आम्ही लेखी स्वरूपात त्यांच्याकडे मागत नाही. आमच्याकडनं काय चुकी झाली आहे लेखी द्या आम्हाला, तरी देत नाही कंपनी आम्हाला अजून. हा काय चाललंय यांचं? हा ए घ्या त्याला गाडी टाका. मी अमोल महाडकर, ई शिवाई चालक दापोली आगार. गेल्या 8 दिवस चर्चेत असलेला विषय की जो आमच्या कर्मचाऱ्यांचा त्याने आम्हाला 8 दिवस कामावरनं घरी बसवलेला आहे, म्हणजे दुट्याच आमच्या लावत नाही. तर ह्याचा आम्ही आज तिथे जाब विचारायला गेलो होतो. जाब विचारायला गेले असताना आम्ही तिथे जे मौर्या कंपनीचे जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाला आम्ही जाब विचारला. जाब विचारत असताना तिथे कोणताही अधिकारी आम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं देत नाहीत की तुम्ही आम्हाला बाबा आम्हाला कामाला का तुम्ही आम्हाला कामावर निलंबित केलं. तर ते सांगतात सरळ आम्हाला की तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. एवढं प्रकरण होत असताना आमच्यातलं एक चालक आहे प्रथमेश केळकर, त्याला ते असह्य झालं आणि त्यांनी अक्षरशः फिनाईलची बाटली पिऊन घेतलेली आहे आणि तो आता सिव्हिलला इथे हॉस्पिटलला आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही इथले स्थानिक जे काय जी लोक आहेत, आम्ही इथे काम करायला येतो, आम्हाला राजकारणाचे काही संबंध नसतं, पण ह्याच्यामध्ये किशोर देसाई जे आहेत ते राजकीय हस्तक्षेप करतात आणि त्यांचे कर्मचारी त्यांनी तिथे ठेवलेले आहेत आणि ते आम्हाला दबाव देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं हे सगळं आता प्रकार झालेला आहे. अशी सगळ्यांवरच मला वाटतं वेळ येऊ शकते आणि अशी जर वेळ येऊ नये असं त्यांना जर वाटत असेल कंपनीला तर त्याने आम्हाला त्वरित कामावर हजर करून घ्यावी, माझी विनंती.